याच्यानंतरही निर्णय तोच असणार आहे. ज्याचा हायेस्ट स्कोर असेल त्यालाच पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरवलं जाईल. परंतु पुढच्या फेरीमध्ये सावरकर संघाला कंपल्सरी खेळावं लागेल. सिद्धेश कोहली, चांगला चेंडू पाहायला मिळाला. लॉंग लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. सिद्धेश कोहली म्हटलं तर गव्हाणचा एक असा अष्टपैलू खेळाडू आहे ज्यांनी सुरतला जाऊन एक शतकी खेळी केलेली आहे. भारतभर खेळी केलेली आहे. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, जेवढ्या काही मानाच्या स्पर्धा आहेत त्या सर्व स्पर्धांमध्ये खेळ केलेला सिद्धेश कोहली गव्हाण संघाचा. तर अगदीच गव्हाणचा नावाजलेला एक फलंदाज कुणाल कोहली. मग पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्यावेळेला रॉयल कोलंबोली मधून खेळला त्यावेळेला मोक्याच्या क्षणी षटकार खेचला होता तोच तो कुणाल कोहली. आणि पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्यावेळेला रॉयल कोलंबोली हा संघ विजयश्री संपादन केला होता. आणि आजच्या ह्या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज आहे तोही प्लेअर ऑफ द मॅच जुगल. म्हणजेच एक ताकदवर युद्ध पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कर्ण आणि अर्जुन समोरासमोर उभे राहिले त्यावेळेला मात्र श्रीकृष्णांना ह्या दोन्ही लढवय्याकडे पाहिल्यानंतर थोडीशी चाल चालावी लागली. आणि ते चाक रुतल्यानंतर मात्र अंजनी अस्त्र कर्णावरती अर्जुनाने सोडलं आणि त्या अंजनी अस्त्राने कर्णाचा मात्र वध अर्जुनाने केला. अशा पद्धतीने अनेक प्रकारची अस्त्र जुगल कुणालकडे फेकतोय, सिद्धेशकडे फेकतोय. सुंदर चेंडू. अगदीच पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर ह्या गोलंदाजांनी निर्धाव शतक फेकलं होतं आणि आतापर्यंत लेग बाईच्या स्वरूपात आणि एक धाव, आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. एक 22ची अप्रतिम देखणी नेत्रदीपक अशी गोलंदाजी. फटका चांगला आहे परंतु हे फटके ग्रामीण क्रिकेटमध्ये टेनिसमध्ये उपयोगाला येतात. एकदा की रेनी सीझन सुरू झालं की तुम्हाला ग्राउंड शॉट तेवढे जास्त उपयोगाला येत नाही आहेत. परंतु 2 धावा आल्यात. प्रत्येक रन महत्वाची असते आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक रनला महत्व देणारा खेळाडू जो असतो ना, स्ट्राईक रोटेट करणारा, त्याला क्रिकेटचं गमक समजलंय. मग तुम्ही विराट कोहली पहा, पहिल्या चेंडूपासून चौकार नाही आला तर मात्र तो स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये जास्त लक्ष ठेवतो आणि अगदीच मोक्याच्या वेळेला तो मात्र धावा काढल्याशिवाय राहत नाहीये. एका षटकाचा खेळ झालाय. एका षटकाच्या अंती धावसंख्या आहे बिनबाद 5. जुगल ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये कोणत्याही प्रकारची धाव दिली नव्हती पहिल्या आपल्या षटकामध्ये, आता मात्र गव्हाण संघाने 5 धावा त्याच्या समोर उभ्या केल्यात. नवीन गोलंदाज विनीत घरत. राईट आर्म राऊंड द विकेट. गतीने मारा केला होता. भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळेच कुणाला काही चेंडू आणि चेंडू फळीचं मेतकूट जमवता आलेलं नाही. या निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी थोडस ग्लोव्हचा इश्यू दाखवतो कारण ग्लोव्ह जर प्रॉब्लेमॅटिक असतील तर तुम्हाला बॅटिंग ग्रिप करता येणार नाही आहे. आणि सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे पावसाळ्यामधला तो बॅट आणि बॉल ग्रिप करणं. कारण रबर चेंडू असतो तो पटकन स्कीड होऊन तुम्हाला खेळपट्टीवर निघून जातो. कधी कधी चेंडू जर तुम्हाला एकदम फ्लॅट सरफेसवरती पडला, कोरड्या जागेवरती पडला तर पटकन टप्पा घेतो. पावसाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये पडला तर मग खाली जातो. सुंदर चेंडू, अप्रतिम गोलंदाजी विनीत घरत. काय खेळ चालू आहे भेंडकल संघाचा. जो गव्हाण संघ सकाळी 19 धावांच्या मार्जिनने जिंकला होता, 59 धावा ज्या संघाने उभ्या केल्या होत्या, आता हाणामारी करावी लागेल. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि कुणाल कोहलीचं आव्हान मात्र इथे संपुष्टात आलंय. गव्हाण संघ 3 षटकांचा सामना आहे हे लक्षात ठेवायचं आहे. जवळजवळ 9 चेंडू संपलेत. आता फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष ठेवणं अगदीच गरजेचं असेल. दिनेश पाटील जे की डीप कव्हरला उभे आहेत,
अतिशय सुंदर कॅच पाहायला मिळाली. दिनेश पाटील म्हटलं तर खारकोपर गावचे आबा हे नाव लगेच पुढे येतं. डीटी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर. तर क्रेटा गाडी 3004 कोणाचे असेल तर रस्त्यामध्ये उभी आहे. जे घर आहे त्यांच्या अगदीच गेट समोर उभी केली. मी विनंती करतोय क्रेटा गाडी 3004 नंबरची कृपया करून लगेच तिथून काढून घ्या, कारण ती घराच्या गेटासमोर उभी आहे. संदेश कोळी खारकोपर किंग्स मधून खेळला होता. 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. ह्यावेळेला मात्र चांगला ग्लान्स केलाय. प्ले जाईलच कलाइयों के सहारे मोड़ दिया ऐसा कहा जाएगा. आणि 2 धाव मात्र जरूर मिळतील त्या गव्हाण संघाला. संदेश कोळी मात्र आपलं खातं खोलेल, आपल्या इनिंगची सुरुवात करेल 2 धावांनी. यावेळेला मात्र बॅकफुटवरती होऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा सहज पूर्ण केल्या जातील. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 9. संदेश कोळी 2 चेंडूंचा सामना केलाय, 4 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी उभ्या केल्यात. शेवटचा चेंडू मोठा फटका येणं गव्हाण संघासाठी अगदीच गरजेचं. दूरवरून उचलण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2-2 धावा पाहायला मिळाल्या. शेवटच्या 3 चेंडूंवरती 2-2-2 अशा 3 दुहेरी पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या मात्र एकूण 2 षटकांच्या अंती 11. 1 बाद 11. शेवटचे फक्त आणि फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना गव्हाण संघ थोडासा चाच पडलाय 1 बाद 11 वरती. नवीन गोलंदाज विशाल ठाकूर, राईट आर्म राउंड द विकेट फ्रॉम सेक्टर राईट एंड फॉर सिद्धेश कोहली. सिद्धेशचा हा तडाखा, क्षेत्ररक्षक उभा आहे तिकडे आणि क्षेत्ररक्षकाची कंट्रोल पहा. अतिशय बेफाम हवेमध्ये असणारा चेंडू, बराच उशीर हवेमध्ये चेंडू जरूर असला तरीही कंट्रोल चांगला पाहायला मिळाला आणि कॅचचं जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. अशा पद्धतीने सिद्धेश कोहलीच्या खेळीचा अंत झालाय. पहिल्याच चेंडूवरती विशाल ठाकूर फलंदाज सिद्धेश कोहलीला तंबूचा रस्ता दाखवतोय. गव्हाण संघ थोडासा बॅकफूट वरती आलाय, थोडासा चाच पडला इथून मात्र गव्हाण संघ. कोण असेल असा फलंदाज जो गव्हाण संघाला इथून संकट मोचक अशी भूमिका करून दाखवेल? कोण असेल असा ताकदवर फलंदाज जो गव्हाण संघाला एक बलाढ्य स्थितीमध्ये पोहोचवेल? नवीन फलंदाज अलंकार कोळी. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द मॅच कोणाच्या नावावर असेल तर ती अलंकार कोळीच्या नावावरती आहे. उचलला आणि त्याच ताकदीने फेकलाय सुद्धा. चौकार नाही तर हा चेंडू जाईल निश्चितच उंच उंच आणि दूर दूर षटकार. क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा होता. कदाचित काही क्षण असं वाटलं की हा चेंडू कलेक्ट होईल की काय, परंतु तोपर्यंत चेंडू पाहता पाहता डोक्याच्या वरून गेला आणि इनिंग मधला पहिला षटकार पाहायला मिळाला तो म्हणजे 14व्या चेंडूवरती. 2 षटकांच्या नंतर 3ऱ्या षटकामध्ये 2ऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. सुबह का बोला उधर शाम को वापिस आए तो उसे बोला नहीं कहते. अलंकार कोहली अगदीच चांगला टप्पा होता, हलक्या हाताने खेळलाय. तिथून 2 धावा सहज होतील कारण चेंडू मिडॉनला थांबला गेला, मिड विकेटला थांबला गेला कारण तिकडे भरपूर गवत आहे. त्याच्यामुळे धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 19 वरती आहे. शेवटचे 3 चेंडू
या 3 चेंडूंवरती 10 ते 12 धावा जर आल्या तर गव्हाण संघ थोडासा सुस्थितीमध्ये जाईल. ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू अलंकार कोळी पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहतोय की हा वाईड असेल का. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना गव्हाण संघ वाट पाहतोय चौकार षटकारांची. इथं मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. निश्चितच 1 धाव जरूर मिळेल. प्रत्येक धाव महत्वाची असते कारण गव्हाण संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. धावसंख्या 20 वरती गेली. आम्ही विनंती करतोय गावदेवी साई आणि वाशीगाव संघाचे संघनायक आपण कृपया करून लवकर लवकर या. नाणेफेकीचा कौल इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. अंतिम चेंडू संदेश लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आणि शेवटचा चेंडू मात्र चाललाय निर्धाव. 18 चेंडूंचा खेळ झालाय. गव्हाण संघाने 20 धावा उभारल्यात आणि गव्हाण संघ मात्र चाच पडलाय 20 धावांवरती. येणारे 18 चेंडू भेंडकर संघाला गरज आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 21 धावांची. संघाची प्रारंभिक जोड गोळी कोणी येईल छोटस आव्हान आहे. परंतु जर सिद्धेश सारखी गोलंदाज चांगले चालले तर आपल्याला पाहायला मिळेल चांगली एक लढत. परंतु जो फलंदाज मागच्या मॅचला मॅन ऑफ द मॅच होता सुंदर खेळी केली होती जुगल घरत तो आलाय स्ट्राईक एंडला आणि तनिष घरत आलाय नॉन स्ट्राईक एंडला. 2 घरत समोर आहे ताकदवर गोलंदाज सिद्धेश कोळी. सिद्धेश कोळी ज्या गोष्टीसाठी गणला जातो आपल्या गतीसाठी. चांगला चेंडू होता अगदीच अंगावरती धावून आला होता असा हा चेंडू. निश्चितच सिद्धेश कोळीचा हा चेंडू अंगावरती आला त्याला हलकेच टायमिंग दिलं
आणि जे टायमिंग शॉट्स असतात ना हे तुम्हाला प्रॉपर लेदर खेळणाऱ्या क्रिकेट कडून पाहायला मिळतात. प्रॉपर डिफेन्स पाहायला मिळाला. खोलोटप्प्याचा चेंडू होता. खरं तर हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर टाकताना बऱ्याच चेंडूमध्ये काय होते, मग लेन चुकली की तुम्हाला हाफ फॉली चेंडू पाहायला मिळतो. हाफ फॉली नंतर तुम्हाला डायरेक्ट चेंडू पाहायला मिळतो. आणि त्याच्यातलाच एक चेंडू आपल्याला हाफ फॉली चेंडू होता आणि त्याला मात्र सरळ तटावल्या चौकारासाठी साई संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. वाशीगावचा संघनायक कृपया करून लवकरात लवकर या. चेंडू बघा, गती जरी असली तरी त्याला गतीला फक्त टायमिंग केलंय. ज्या पद्धतीने शोएब अख्तरची कितीही गती असली तरी सचिन तेंडुलकर फक्त टायमिंग करायचे असं एक चित्र पाहायला मिळालं. सिद्धेश कोहलीवरती मात्र हल्ला बोल केलाय. सिद्धेश कोहलीला मात्र इथं सांगितलंय की जुगल का ठरलंय मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. जुगल का जाणला जातो मोठ्या फटकेबाजींसाठी, बिकॉज ही हॅज वंडरफुल स्ट्रेंथ ऑफ लॉजिकल ड्राईव्स अँड लॉफ्टेड सिक्सर्स. यावेळेला मात्र पहा, कधी तू तर कधी मी, तिखट प्रश्न विचारलाय जुगलला सिद्धेशने. का हा बरोबर वो चेंडू होता की चुकीचा होता असा प्रश्न विचारला सिद्धेश कोहलीने. भेदक मारा, अतिशय भन्नाट मारा सिद्धेश कोहलीचा. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा होता. बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. चेंडू थोडासा रूम दिला सिद्धेशने. त्या रूमचा पूर्णपणे वापर केला आणि एक चांगला पंच पाहायला मिळाला. आलाय चौकार. अगदीच फक्त 5 धावांची गरज. या षटकामध्ये जवळजवळ सर्वात जास्त धावा सिद्धेश कोहलीने खर्च केल्या. डाऊन द लेग होता परंतु हा समजला नाहीये जुगलला. एकही धाव येणार नाही. शेवटचा चेंडू आणि चौथा चेंडू निर्धाव वगळता बाकीच्या चेंडूंवरती जवळजवळ 16 धावा सिद्धेश कोहलीच्या कुठून काढल्या जुगलने. अशा पद्धतीने एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आहेत त्या म्हणजे 16. तर या दरम्यान आपण मैदानावरती पाहतोय 40+ मास्टर्स नावे संघाचे हेमंतजी म्हात्रे आणि 40+ मास्टर्स घारापुरी संघाचे राज म्हात्रे. आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अलंकार कोहली गोलंदाजीच्या मार्क्स वरती. सुधीर ठाकूर यांची विनंती आहे. हेमंतजी आणि राज आपण कृपया करून व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही 40+ मास्टर्स कॅप्टन, टीम नावे आणि टीम घारापुरी. अलंकार कोहलीचा पहिला चेंडू 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये आली. गॅरोसाठी जुगलसाठीचा हा चेंडू हवेमध्ये आहे. अनिकेत कोहली, टेक इट इझी अनिकेत. प्रत्येक धाव महत्वाची असते परंतु हा शॉर्ट टर्म पिरियडचा क्रिकेट आहे. तुला जपायला हवं तुझा, कारण तुमचा पुढचं जे पूर्ण एक हंगाम बाकी आहे तो म्हणजे टेनिस क्रिकेटचा, ज्याच्यामध्ये आपण 9 ते 10 महिने खेळतो. हा फक्त शॉर्ट टर्म पिरियडचा क्रिकेट आहे. जास्त जीव धोक्यात घालू नका अशी सर्वांना विनंती असेल. फक्त 2 धावांची गरज. साई संघाने नाणेफेकीचा कोल जिंकलाय. जशी मॅच संपेल आपण लगेचच आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. अलंकार कोहली निर्धाव चेंडूची सांगता, परंतु मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व ठेवलंय या जुगल आणि टीमने, मेंढकळ संघाने. काल गुड्डू आज जुगल. पुन्हा एकदा अलंकार कोहलीचा तिखट प्रश्न. आणि काय घडलंय कुणाल. खर तर विश्वसनीय नाव आहे कॅच घेताना, परंतु तो विश्वासही घालवलाय. कॅचही घालवली, मॅचही घालवली आणि अलंकार कोहली थोडासा नाराज पाहायला मिळालाय. गव्हाण संघ काहीशा खराब परफॉर्मन्स मुळे धावा झाल्या नाहीयेत. नंतर बॉलिंगही थोडीशी खुशकमी झाली.
काही हरकत नाहीये. आजचा दिवस कदाचित आपला नसेल, परंतु आपली टीम अतिशय अप्रतिम आहे. आपली संघ बांधणी अतिशय जबरदस्त आहे. आजच्या ह्या मॅच साठी तुम्हाला हार्ड लक असतील, परंतु पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील. आणि निश्चितच भेंडकर संघ आपण जो विजयश्री संपादन केलाय, आपलं मनपूर्वक अभिनंदन. साई संघ आपला जो काही निर्णय असेल त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करा. आणि ह्या सामन्याचा सामना पुरुषोत्तम पुन्हा एकदा 9 चेंडू 20 धावा करणारा जुगल यायचा आहे लगेच आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.